नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी 620 पदांची भरती होत आहे, ही पद भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा प्रकारचं करायचं आहे, कशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त चुका टाळू शकता आणि तुम्ही व्यवस्थितपणे कसा फॉर्म भरू शकता, याबाबत आजचा हा व्हिडिओ होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे, म्हणजे तुमची या फॉर्म भरतीवेळेस कुठल्याही प्रकारची चूक इथे होणार नाही. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. सर्वात आधी तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. जसं तुम्ही लिंक वरती क्लिक कराल तर तुम्ही या पेजवर येणार आहात. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला भेटेल, इथे कोपऱ्यामध्ये रजिस्टर आणि लॉग इनचं बटन असणार आहे. जे विद्यार्थी आधीच लॉग इन केले आहे ते डायरेक्ट इथे अप्लाय करण्यासाठी त्या पेजवर जातील, आणि जे विद्यार्थी अजूनही इथे रजिस्टर केले नाही तर त्या विद्यार्थ्यांनी इथे रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इथे इंटरफेस येणार आहे. ते थोडासा लोडिंग घेईल, त्याच्यानंतर असा प्रकार तुम्हाला इथे पाहायला भेटेल. तर तुम्हाला इथे क्लोज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन रजिस्टर करते तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे, डेट ऑफ बर्थ भरायची आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि लिंक या गोष्टी व्यवस्थितपणे इथे सिलेक्ट करायच्या आहे. तर इथे तुम्हाला आय ॲग्री मी सहमत आहे बटनवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे एक पेज येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर सर्वात आधी तुम्हाला इथे तुमचं कॅन्डिडेट फर्स्ट नेम म्हणजे उमेदवाराचं पहिले नाव भरायचं आहे. नंतर इथे वडिलांचं नाव म्हणजे मिडल नेम, आणि ते शेवटचं नाव आडनाव म्हणून ते भरायचं आहे. त्यानंतर परत एकदा वडिलांचं फक्त नाव भरायचं आहे, तुमचं जे आहे ते मिडल नेम. याचं नाव फक्त सिंगल टाकायचं आहे जे आहे ते. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या नावात बदल झाला आहे का. जर झाला असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, नाहीतर इथे नो करायचं आहे. तर इथे कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही तर तुम्हाला सिम्पली इथे नो बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जे काही असेल तुम्हाला ते इथे डेट ऑफ बर्थ भरायची आहे. डेट ऑफ बर्थ भरल्यानंतर तुम्हाला तुमचं एज काय झालेलं आहे ते सर्व माहिती तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुमचं लिंग कुठला आहे ते व्यवस्थितपणे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे मोबाईल नंबर भरायचा आहे, इथे तोच नंबर कन्फर्म करायचा आहे. जर तुमचा कुठला अल्टरनेट दुसरा नंबर असेल तो भरायचा आहे, असेल तर भरायचा, नाही तर याला मोडून द्यायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी भरायची आहे, आणि ईमेल आयडी परत एकदा तुम्हाला कन्फर्म करून घ्यायची आहे. त्यानंतर आहे तुमचं 10वी मध्ये म्हणजे माध्यमिक शालांत आसन क्रमांक म्हणजे तुमचं सीट नंबर 10वीचं तुम्हाला इथे भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही कधी पासआउट झाले तो वर्ष आणि इथे महिना भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेची जी परीक्षा होत आहे ती परीक्षा देण्यासाठी तुम्हाला कोणते 3 सेंटर असे जवळचे पडतात त्यासाठी तुम्हाला इथे सिलेक्ट करावे लागणार आहे. तर पहिले इथे तुम्ही पाहू शकता अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, सर्व महाराष्ट्र जिथे जिथे परीक्षा घेतली जाणार आहे ती सर्व जिल्हे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर तुम्हाला इथे कुठलेही 3 जिल्हे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत जे तुम्हाला इथे प्रेफरेबल होणार आहेत एक्झाम देण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला इथे टिक बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जनरेट OTP साठी एक बटन द्यायचं असेल तर तुम्हाला ते सिम्पली त्या बटनवरती क्लिक करावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही इथे क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP इथे तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे. इथेच OTP टाकण्यासाठी तुम्हाला जागा भेटेल. इथे तुम्हाला OTP फिल करायचा आहे. OTP फिल केल्यानंतर परत एकदा तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर परत एकदा दुसरा कॅप्चा इथे फिलअप करायचा आहे. तो पण कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे रिव्हेरीफायचं बटन दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला रिव्हेरीफाय या बटनवरती परत एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला भेटेल तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस काय आहे, रजिस्ट्रेशनचं आहे सध्या. तर त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशनसाठी इथे नंबर भेटणार आहे, ऍप्लिकेशन नंबर असणार आहे. इथे उमेदवाराचं तुम्हाला पूर्ण नाव पाहायला भेटणार आहे. त्यानंतर इथे वडिलांचं नाव असेल, इथे आईचं नाव असेल, इथे तुमचं जन्मतारीख असेल, महिना जे काही तुमचे झाले ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर तुमचं लिंग कुठला आहे, त्यानंतर नावात बदल केला आहे आणि तो सिलेक्ट केले तुम्हाला इथे पाहायला भेटेल. त्यानंतर तुमची इथे ईमेल आयडी, मोबाईल नंबर, 10वी परीक्षा दिलेला वर्ष महिना पाहायला भेटेल, आणि तुमचा जो 10वीचा सीट क्रमांक होता तो तुम्हाला इथे जो भरलेला आहे तो पाहायला भेटेल. त्यानंतर एक्झाम सेंटर चॉईस नंबर म्हणजे जे खाली तुम्ही एक्झाम सेंटर दिले ते तुम्हाला इथे खालीच्या साईडला
पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्र इथे पाहू शकता की एक्झाम सेंटर नंबर इथे अकोला, अमरावती आणि मुंबई सिटी मी 3 सिलेक्ट करून घेतलेले आहेत. हे झाल्यानंतर तुम्हाला ते सिम्पली अप्लाय फॉर पोस्टसाठी ते क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज इथे ओपन होईल. तर तुम्हाला सिम्पली इथे दिसत असेल क्लिक हिअर टू अप्लाय फॉर पोस्ट, अशा प्रकारचे ते ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला सिम्पली या बटनवरती इथे क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे ते लोडिंग होईल आणि पेज ओपन होणार आहे. तर हा फॉर्म तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 5 स्टेपमध्ये कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचं पर्सनल डिटेल असेल, जे रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्हाला अगोदरच भरण्यात आलेली आहे. त्यानंतर ॲडिशनल डिटेल असेल, कम्युनिकेशन डिटेल असेल, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्सचे डिटेल्स असतील, त्यानंतर डॉक्युमेंट आणि शेवटी पेमेंट करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. तर अशा 5 स्टेपमध्ये हा फॉर्म भरण्यात येणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या टिप बटनवरती इथे चेकबॉक्स सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हा चेकबॉक्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नंतर इथे पोस्ट सिलेक्शन करून घ्यायचं, तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरणार आहात. इथे विद्यार्थी मित्रांनो मी इथे ज्युनियर इंजिनियर या पदासाठी फॉर्म भरणार आहे. तर फॉर्म भरल्यानंतर ज्या नंबरचा हा पोस्ट कोड आहे तो तुम्हाला इथे पाहायला भेटेल. किती नंबरची पोस्टसाठी हा फॉर्म भरत आहे, त्यानंतर जाहिरात क्रमांक, जाहिरात कधी प्रसिद्ध झाली ती ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. त्यानंतर उमेदवाराची वैयक्तिक माहिती म्हणजे तुम्ही जे रजिस्ट्रेशन करते वेळेस भरलेली असेल ते तुम्हाला ते सर्व नोंदणी क्रमांक तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर ॲप्लिकंटचं फुल नेम इथं पाहायला भेटेल, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, तुमचं जेंडर कुठलं आहे, त्यानंतर बैठक क्रमांक म्हणजे रोल नंबर, तुमचा 10वीचा, पास उत्तीर्ण महिना, तुम्ही जे नावात बदल झाले सिलेक्ट केले ते इथे तुम्हाला माहिती पाहायला भेटेल. त्यात मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला इथे सर्व पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला ते मॅरिटल स्टेटस, तुम्ही विवाहित आहात की न आहात ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जे तुम्ही एक्झाम सेंटर सिलेक्ट केली ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे राष्ट्रीयत्व सिलेक्ट करायचं, इंडियन वगैरे आहे नाही. त्यानंतर तुम्ही रहिवासी आहात का महाराष्ट्राचे ते सिलेक्ट करायचं आहे. अधिवास प्रमाणपत्र असेल, शाळा सोडल्यास जारी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला ते नंबर इथे फिल करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे अधिवास प्रमाणपत्र असेल त्याचं इथे कधी जारी प्रमाणपत्र झाले तो नंबर इथे तुम्हाला वर्ष महिना भरायचा आहे. त्यानंतर इथे अनुक्रमांक मध्ये सिरियल नंबर भरायचा आहे. अधिवास प्रमाणपत्रात इथे सिरियल नंबर तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर आहे इथे कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरी, अर्धराज्य जात प्रवर्ग माहिती तुम्हाला ती भरायची आहे. तुम्ही कुठल्या कास्टमधून येतात तर तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायच्या सर्व माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तिथे सिलेक्ट करून घ्यायचं तर तुम्ही SC कास्टमधून असाल तर तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र, निर्गमित कार्यालयाचं नाव, कुठल्या कार्यालयातून तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटले ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर तारीख कोणती, कधी हे सर्टिफिकेट जारी झालेलं आहे ते भरायचं आहे. त्यानंतर तुमचं सिरियल नंबर भरायचा आहे त्या सर्टिफिकेटचं. जर तुमच्याजवळ जात वैध का प्रमाणपत्र असेल तर तो पण इथे त्याची तारीख भरायची आहे. त्यानंतर तुमचा साठी कॅन्डिडेट अर्जदाराच्या शिरावी दृश्यमान ओळखीची खून जर असेल तर तिथे असेल तर भरायचं, नाही तर सोडून द्यायचं आहे. त्यानंतर असणार आहे आपल्याकडे पॅन कार्ड आहे किंवा नाही, त्यासाठी असेल तर होय, नसेल तर इथे नाही करायचं. तर सर्वांवर असणारच आहे तर सर्वांनी हो करून घेत आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल विचारले असेल तर येस, नाही तर नाही करायचं आहे. मतदान कार्ड असेल येस, नाही तर नाही. पासपोर्ट आहे का, बँक खाते आहे का, सर्व माहिती भरून झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. मग तुमचं इथे डाटा सेव्ह सक्सेसफुली असं तुम्हाला इथे स्क्रीनवरती मेसेज पाहायला भेटेल. तर तुम्हाला सिम्पली इथे ओके इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲडिशनल डिटेल्सचं पेज ओपन होणार आहे. इथे विचारले आहे तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे काही कर्मचारी आहात का, असेल तर येस, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टिक कर्मचारी आहात का, असेल तर येस, नाही तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 1991च्या जन्मगणनेचे कर्मचारी आहात का, असेल तर येस, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर निवडणुकीचे कर्मचारी आहात का, असेल तर येस, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर सोसायटीसाठी तुम्हाला इथे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का, असेल तर येस, नाही तिथे नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, असेल तर येस, नाही तर नो.
प्रकल्पग्रस्त आहात का ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. भूकंपग्रस्त आहात का ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पदवी किंवा पदविकाधारक अष्टल उमेदवार आहात का असेल तर येस, नाहीतर नो करायचं आहे. तुम्ही माजी सैनिक आहात का असेल तर येस, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुम्ही दिव्यांग, माजी सैनिक, शहीद, माजी सैनिक किंवा जखमी किंवा शहीद आहात का तर येस, नाहीतर नो करूच आहे. तुम्ही जे आहात ते तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रचलित शासन नियमानुसार तुम्ही गुणवंत खेळाडू आहात का असेल तर येस, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही PWD मध्ये हँडिकॅप आहात का ते सिलेक्ट करायचं आहे. स्वातंत्र्य सैनिक आहात का नामांकित केले ते सिलेक्ट करायचं आहे. अनाथ आहात का. त्यानंतर यापूर्वी तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहेत का असेल तर येस, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर तुमच्यावर कुठला फौजदारी गुन्हा आहे का. त्यानंतर तुम्हाला कधी अटॅक करण्यात आले, तुमच्यावर कुठला ताबा घेण्यात आलेला आहे का, कोर्टाने तुमच्यावर कुठली केस हे केलेली आहे का, परत ते फौजदारी प्रक्रिया चालू आहे का, कुठली कारवाई करण्यात आलेली आहे का, भारतातील कुठल्याही कार्यालयात तुमच्यावर फौजदारी गुन्हा चालू आहे का, तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी केली गेलेली आहे का, प्रलंबित केलेली आहे. हे सर्व माहिती भरून तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती परत क्लिक करायचं आहे. डाटा सक्सेसफुल होईल, तुम्हाला परत इथे ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा करस्पॉन्डिंग ॲड्रेस मध्ये तुम्हाला पत्ता टाकायचा आहे, सध्याचा पत्ता टाकायचा आहे. तुमचं इथे कंट्री सिलेक्ट करायची आहे इंडिया, त्यामुळे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट, आणि त्यात तुम्हाला पिनकोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कायमचा पत्ता पत्रव्यवहार पत्त्यासारखाच आहे का असेल तर येस करायचा आहे, नसेल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. नो केल्यानंतर तुम्हाला परत इथे खालच्या साईडला पत्ता तुम्हाला फिल करावा लागणार आहे. इथे तुम्हाला पत्ता फिल करावा लागेल आणि जर येस केलं तर तुमचा इथे जो पत्ता वरी भरलाय तो पत्ता ऑटोमॅटिकली तुमचा इथे भरण्यात येईल. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आणि परत इथे तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे मराठी लँग्वेज तुम्हाला येत आहे का, येत असेल तर येस, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुमचं शैक्षणिक मंडळाचे नाव जे तुम्ही पास झालेला आहात 10वी किंवा 12वी ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. MSBT असेल तर ते करायचं, नाही तर दुसरं. त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. इथे ज्या शाळेतून तुम्ही पास झाला त्या शाळेचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला टक्केवारी होती, मार्क होते, काय होते तीच तुम्हाला इथे पर्सेंटेज, CGPA, ग्रेड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्राप्त गुण किती झालेले आहे, त्याचे जास्त गुण किती आहे, पास झालेला महिना तुमचं इथे ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 12वीचा तपशील भरायचा आहे. तेच बोर्ड कुठला आहे, शाळेचं नाव, पर्सेंटेज, कधी पास झाला, मॅक्झिमम मार्क, प्राप्त गुण, जास्तीत जास्त गुण, सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर परत तुम्हाला इथे डिप्लोमा माहिती भरायची आहे, क्वालिफिकेशन डिप्लोमा बाबतीत, पुन्हा त्यानंतर कोणत्या संस्थेतून जाणार, पर्सेंटेज काय होती, प्राप्त गुण किती आहे, मॅक्झिमम मार्क किती होते आणि कधी पास झालात. त्याच्यानंतर आहे तुमचे ग्रॅज्युएशन डिटेल असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, कोणत्या संस्थेतून पास झालात, कधी पास झालात, परत ग्रेड काय होतं तुमचं, मार्क किती आहे, त्याचे जास्त गुण किती, सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे आणि परत तुम्हाला ते सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली तुम्हाला परत ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या समोर नंतर शेवटी डॉक्युमेंट्सचं पेज येणार आहे. तिथे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करायची आहे आणि तुम्हाला इथे एक्झाम फीस पे करायची आहे. ते सगळं तुम्हाला इथे डिक्लेरेशन बॉक्सवर, चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. सर्व चेक बॉक्स तुम्हाला इथे क्लिक करावे लागतील आणि तुम्हाला सबमिट प्रस्तुत करणे म्हणजे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करून तुम्ही नंतर पेमेंट तुमच्या समोर ऑप्शन येईल, पेमेंट पे करायचे आहे, सर्व डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे आणि तुमचा अशा प्रकारे फॉर्म सबमिट केला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म इथे भरायचा आहे. आशा करतो की तुम्हाला सर्व प्रोसेस व्यवस्थितपणे समजलेली असेल. जर समजलेली नसेल तर व्हिडिओ तुम्हाला परत एकदा पाहून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.